रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदाधिकाऱ्यांचा स्नेह संवाद मेळावा येत्या रविवारी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी BLVD हॉटेल ब्लँकेट हॉल लोंढे मार्ग प्रमुख द्वार सातपूर पोलीस स्टेशन शेजारी त्र्यंबक रोड नाशिक येथे दुपारी 1:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी या मेळाव्याची अधिकृत घोषणा नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे। या परिषदेला रिपब्लिकन पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। या स्नेहसंवाद मेळाव्याद्वारे उत्तर महाराष्ट्रातील पक्षाच्या भविष्यातील धोरणाची आखणी, संघटन मजबूती आणि स्थानिक पातळीवरील समस्या तसेच त्यावरील उपाय यावर सखोल चर्चा होणार आहे। तसेच पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी नवीन कार्यकर्त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येणार आहे। प्रकाश लोंढे यांच्यासह या पत्रकार परिषदेत महानगर प्रमुख नारायण गायकवाड, PL ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, माजी नगरसेविका रिपाई गटनेत्या दीक्षा लोंढे, महिला जिल्हा प्रमुख मनाली जाधव आणि दानशूर व्यक्तिमत्व दीपक नाना लोंढे यांची उपस्थिती होती। पक्षाचे उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या स्नेहसंवाद मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळ BLVD हॉटेल ब्लँकेट हॉल लोंढे मार्ग सातपूर नाशिक दिनांक 8 डिसेंबर 2024 वेळ दुपारी 1:30 वाजता। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या या स्नेहसंवाद मेळाव्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पक्षाची एकजूट आणि कार्यक्षमता अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार आठवले साहेबांचा रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी झंझावाती दौरा आयोजित करण्यात आला आहे। आठवले साहेब सकाळी ठीक 11 वाजता नाशिकमध्ये त्यांचं आगमन होईल। उड्डाणपूल भुयारी मार्ग भुजबळ फार्म जवळ नाशिक येथे त्यांचं भव्य प्रमाणात स्वागत करण्यात येईल। त्यानंतर नाशिक येथील शासकीय विश्रामगृह गोल क्लब गेस्ट हाऊस येथे 12:30 वाजता सभागृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। 1:30 वाजता उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेहसंवाद सोहळा BLVD हॉटेल लोंढे मार्ग प्रवेशद्वार सातपूर पोलीस स्टेशन शेजारी त्र्यंबक रोड नाशिक येथे 1:30 वाजता आयोजित करण्यात आले आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये जे 5 जिल्हे आहेत नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर याचा अर्थ असा अहिल्यानगर, या 5 जिल्ह्यामध्ये जे काही केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत, काही राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची कार्यकारिणी जिल्हा प्रमुखासह प्रमुख कार्यकर्त्यांचा हा स्नेह संवाद सोहळा आयोजित करण्यात आला आहे। आठवले साहेब प्रामुख्याने यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। विविध विषयाला स्पर्श करण्यात येणार आहे। मला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विशेषतः आठवले साहेबांचा सार्थ अभिमान आहे की उभ्या महाराष्ट्रामध्ये जे विरोधी पक्षाने जे वातावरण निर्माण केलं होतं, आरक्षण बदलणारे, संविधान बदलणारे, याला प्रत्युत्तर म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये आठवले साहेब ज्या ताकदीनं फिरले, माझ्यासारख्याला स्टार प्रचार केल्यामुळं बघा उत्तर महाराष्ट्र पुढचं मर्यादित बोलेल की 37 विधानसभा पैकी 33 एकतर्फी निवडून आलेत। नाशिकच्या 14च्या 14 जागा आल्यात। एक जागा आपल्याला माहिती आहे जी जागा लढलो नाहीत। यामध्ये सर्व पद्धतीचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचं खारीचा नवी सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे हा झंझावाती दौरा
मध्ये अनेक विषयाला स्पर्श करता येणार आहे. त्यानंतर आठवले साहेब काय आदेश देतील, परत काही कार्यक्रम आहेत, परत सभा घ्यायच्या आहेत. जे जे आठवले साहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही कामकाज करू. परत माझ्या नेत्याचा नामदार रामदासजी आठवले साहेबांचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्याचा आणि कार्यकर्त्याचा सार्थ अभिमान आहे की सत्तेमध्ये हा एवढा प्रचंड पद्धतीनं जो विजय प्राप्त झालाय, विरोधकांना काही ना काहीतरी बहाणेबाजी करायची असते, कोणावर ना आणि कोणावर तरी काहीतरी दोषारोप द्यायचे असतात. मी जाहीरपणे सांगेल की उभ्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा 1 खासदार असताना 13 खासदार आले, तेव्हा ईव्हीएम मशीन काही खराब होती का? नाही. ती आताच का झाली? नाशिकमध्ये लढणारे, पूर्वमध्ये लढणारे जे होते ते भाजपच्या कमळावर निवडून आले होते. मध्यमध्ये असणारे भाजपच्या कमळावर निवडून दुसऱ्या पक्षात गेलेले, आणि पश्चिममध्ये हे तीनही उमेदवार हे नगरसेवक म्हणून आलेले, ते कमळाच्या निशाणीवर निवडून आले. तेव्हा पण मशीनमध्ये गोळ होता का? मग ते कोणत्या पात्रतेने आले? त्यामुळे हे दोष देण्यापेक्षा जय आणि पराजय हा स्वाभिमानाने स्वीकारायचा असतो. सत्ता आल्यानंतर जेवढं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं श्रेय आहे, जेवढी ताकद आहे, त्याचा उपयोग आम्ही सन्माननीय 14च्या 14 आमदाराच्या माध्यमातून झपाट्याने कसा विकास होईल, आगामी सिंहस्थ काळामध्ये नागरिक सुविधा कशा प्राधान्याने प्राप्त होतील, विशेषतः स्लम जे आहेत, स्लमचा सर्वे झालेला आहे. अनेक स्लम मधून मध्ये अजूनही सर्व्हिस चार्जेस, भुईवाडे, घरपट्टी लागलेली नाही. असे अनेक मुद्दे आहेत. जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी ते काम जिद्दीनं करून घेण्याची जबाबदारी मात्र आमची वाढली. कारण जनतेने रिपब्लिकन पक्षाच्या आमच्या नेत्याकडे, आमच्याकडे बघून मतदान केलंय, आणि याची जाणीव, माझी खात्री आहे, याची जाणीव ही सत्ताधारी महायुतीच्या सर्व आमदारांना, त्यांच्या नेत्यांना जाणीव आहे. मला भाजपचा विशेषतः सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सार्थ अभिमान आहे. भले सर्व भाजपाच्या पदाधिकारी ज्येष्ठ नेत्यांना माझ्याबद्दल काही सांगितलं चांगलं असावं, परंतु एका जाहीर सभेमध्ये माझ्यासारख्या एक सर्वसामान्य उत्तर महाराष्ट्राच्या प्रमुखाचा आस्थेने विचारपूस करणारा हा पंतप्रधान आहे. तो एका कार्यकर्त्याची एवढ्या आस्थेने काळजी घेतोय. मला विश्वास आहे, मला खात्री आहे की आमच्या आठवले साहेबांनी घेतलेला निर्णय हा अचूक आहे, आणि त्याच ताकदीची काळजी घेऊन दत्तक घेतलेलं नाशिक सुजलाम सुफलाम कसं जाईल, दळणवळणाचे साधनं कसे वाढतील, व्यापार उद्योग कसा वाढेल, उद्योगधंदे कसे येतील, अशा पद्धतीनं आम्ही अपेक्षा करतोय. नाशिक ते मुंबई हा 1-2 तासात का होत नाही? जसं कसारा घाट झाल्यानंतर दळणवळणाचं साधन कमी झालं, तो सुद्धा गतिमान होण्यासाठी आम्ही जिद्दीने प्रयत्न करतोय. अशा विविध प्रश्नाला, विविध विषयाला हात घालण्यासाठी स्नेह संवाद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. मी उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की आपण पत्रकार परिषद किंवा स्वागतासाठी न थांबता डायरेक्ट BLVD हॉटेल, ब्लँकेट हॉल, लोंढे मार्ग प्रवेशद्वार, त्र्यंबक रोड, सातपूर पोलीस शेजारी येथे डायरेक्ट 1-1:30 वाजेच्या आत जाऊन थांबावं. हा कार्यक्रम वेळेतच होणार आहे, कारण यानंतर नामदार आठवले साहेबांना माननीय पंतप्रधानासोबत 8-9 वाजेला दुसरा कार्यक्रमाची तयारी. त्यामुळे आपण या, मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. पुनश्च ज्या स्वाभिमानाने, ज्या ताकदीनं माझे कार्यक्रम निस्वार्थीपणानं उभ्या महाराष्ट्रामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये सामोरे गेलेत, त्या सर्वांचा मला रास्ता अभिमान आहे, माझ्या नेत्याचा मला रास्ता अभिमान आहे. आपण पण या, बघताय काय, ऐकताय काय, सामील व्हा. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. बंटी आढाव, नाशिक.